कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ सावली, शेवटी तुझ्यावर तुझ्या या कुटुंबाची जबाबदारी आहेच। तारासाठी गाणं सोडायचं नाही, तुला गावच लागेल। ओके, डोक्याची छान मालिश करून देते। बस इथे ये। ओके, ते सारंग साहेब कसे आहेत ग? नाही म्हणजे दिसायला बी एकदम भारी दिसतात, रुबाबदार। ते तुझ्या बरोबर कसे वागतात? आपलं जे लग्न झालं ना त्याला लग्न नाही म्हणत, तो एक अपघात होता। आणि आपल्या लग्नात माझ्या मनात अस्मी होती, तू नव्हतीस। आणि हा, तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नाही आणि कधीच नसणार। अगं बोल। छान आहेत ते, समजा छान आहे, अगदी स्वप्नासारखं। ओके, पण त्या दिवशी त्यांच्या घराचं डेंजरस वातावरण होतं बघ। मी तर लय घाबरलो होतो त्या ऐश्वर्या मॅडमला। त्या सरळ वागतात ना ग तुझ्यासोबत? तू तुझ्या घरी चाललीस ना, मग आता तिकडेच राहायचं आणि पुन्हा इकडे यायचा विचार करायचा नाही। अगं बोल की। ये वर बस। तुला फणस माहितीये ना कसा असतो? तो कसा बाहेरून टोकेरी आणि आतून त्याचं घर गोड असतो। ऐश्वर्या मॅडमचा स्वभाव पण अगदी तसाच आहे। त्या बाहेरून वाटत असतील काटेरी, पण त्यांचं मन फणसाच्या घरासारखं गोड आहे। त्या अशा वाटतात फटकळ, पण तसं काही बी नाही बघ, त्या खूप चांगल्या आहेत। अगदी तुझ्यासारखंच ना? एकदम बरोबर। पर आपली साऊ किती गोड आहे, सगळ्यांची मन जिंकून घेईल ती। खात्री आहे मला, फार फार तर काय होईल, थोडासा येळ जाईल। हा हो ओके, तू सगळ्यांमध्ये मिसळून राहणार बघ। सोनाराकडे जाऊन आलो। अगं बाई, सोनाराकडं तुम्ही दोघं कसं काय? म्हणजे कशी काय कळलं वळली हो सोनाराच्या दुकानाकडं? चेक केलं ना नक्की? किराणा मालाचं दुकान असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की सोनाराचं आहे म्हणून। हा, अगं जयंती, लग्नाचा जवळजवळ सगळाच खर्च जगन्नाथजींनी केला। त्यामुळे थोडे पैसे उरलेत, म्हणून सावलीसाठी मंगळसूत्र बघायला गेलो होतो। आई, अगं काय गरज होती या सगळ्याची? अगं कशाला म्हणजे, रीतच ते बाई तशी रीत असते सासूबाई। हा नाही म्हणजे लई महाग रीत आहे। त्यांनी मुळात एक गोष्ट विसरलायत तुम्ही, आपल्या घरात खायचे वांदे। अशात एवढ्या सगळ्या रीतीभाती पाळायच्या म्हणजे, आणि मुळात कशासाठी पाळायच्या? हाय की तिच्या गळ्यात मंगळसूत्र दणदणीत सोन्याचं। आपण काय देणार हो तिला? मुळात लायकीत नाही म्हणजे ऐपत आहे का आपली? पाहिलं नाही का त्या मेंढ्यांच्या महालात भारी भारी साड्या नेसल्या होत्या बाई सगळ्या जणी, आणि आपण काय दिलं त्यांना? पडतोच कपडा फेकून दिला त्या बाईनं। वहिनी, गप्प बसते बाई, काही बोलत नाही। पण एक सांगू का तुम्हाला,
असल्या रीती काही नसतात बाई. तुमचं कसं आहे माहितीये का, ते म्हणतात ना, खिशात नाही ना आणि मला त्याला काय करायचं ते. आई, बाबा, तुम्ही वहिनीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही छोटासा जरी दागिना दिलात ना तरी माझ्यासाठी तो लई मोलाचा. सावू, बाबा, आता हसा बरं. नाही, एक मिनिट. मी मॉम, राजकुमार दादा आणि नील मुंबईच्या प्लांटला जाऊन आले. आपण प्लीज नंतर बोलूया. माझं जरा डोकं दुखतंय. मॉम, पण हे महत्वाचं आहे. आपल्या मुंबईचे ऍडमिनिस्ट्रेशन त्यांनी सारंग आणि सावलीच्या सारंगच्या लग्नाबद्दल त्यांनी रिसेप्शन पार्टी द्यायचं ठरवलं आणि त्यांनी मुंबई. आणि तुम्ही अप्रूव्ह करून आला. काय गरज आहे? ठीक आहे ना, हरकत नाही. नाही म्हणून सांगा त्यांना. एक्झॅक्टली, मी पण हेच म्हणतेय. ऐश्वर्या, अगं ते मेहता साहेब सिनियर बोर्ड मेंबर आहेत, त्यांचं ऐकायला हवं. हे मेहताजी जरा जास्तच पुढे पुढे करतात. काय गरज आहे त्यांना एवढं? ऐश्वर्या, तुला काय वाटतं हे आम्ही मुद्दामून करतोय? आम्हाला माहित नाहीये. आणि ते वर्कर्स, त्यांना काय माहिती आपल्या घरी काय चाललंय ते. वर्करची सेंटिमेंट जपणं आपलं कर्तव्य आहे. त्यांचे सेंटिमेंट्स गेले खड्ड्यात. नाही सांगणं हाऊ डिफिकल्ट इज दॅट. मग असं नाही करता येणार. जगभरातून लोक येणार आहेत, त्यात VIP माणसं. कसं नाही बोलणार? एक्झॅक्टली. मी सुद्धा तेच म्हणते. या सगळ्यांच्या समोर मी हिला इंट्रोड्यूस करून देऊ. ही आमच्या मेंदळ्यांची सून आहे म्हणून. आणि मी तिलोत्तमा मेंदळे, जिला माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुंदर गोष्टीच लागतात. इम्पॉसिबल. बघा, तू सांग, मी काय उत्तर देऊ? मला काय माहित. कॅन्सल कर, नाही म्हणून सांग. अमृता आणि यांच्यासारखा तुला सुद्धा तिचा पुळका आलाय का? नाही मॉम, कॅन्सल कर, नाही सांग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.